परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची योगाचे महत्त्व या संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या साऱ्यावर आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. योग ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी मानली जाते. या पार्श्वभूमीवर योगाचे महत्त्व, आजच्या काळातील त्याची गरज, या पार्श्वभूमीवर त्याचे आरोग्यदायी फायदे, त्याचं महत्त्व या साऱ्यावर विशेष प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत त्या आपल्या गरजेच्या योगावरती. आता जगात सगळा बोलबाला आपल्या योगाचाच आहे, तर काय सांगाल नेमका हा योग म्हणजे काय आणि योग दिन म्हणजे योगाचं महत्त्व काय? सर्वप्रथम आर्नूच्या सगळ्या प्रेक्षकांना येणाऱ्या ज्या योग दिन आहेत त्या खूप खूप शुभेच्छा. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या चरणी वंदन करतो. तुम्ही जो आता योग दिनाचा विषय काढलात, तर खरंच आहे की योग ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल अशी देणगी आहे. म्हणजे 5000 वर्षापूर्वी पासून योग साधना किंवा योग हे प्रचलित आलेलं आहे. पण ज्याप्रमाणे आपण म्हणतो की कस्तुरी मृग असतो, तर कस्तुरी मृगालाच कस्तुरीचं ज्ञान नसतं, माहित नसतं की तो सुगंध कुठून येतोय. तशी स्थिती आपल्या भारतीयांची थोडीफार आता झालेली आहे. तर त्यामुळे ना आज पुन्हा एकदा आम्हाला भारतीयांना योग साधना, योगाभ्यासाचं काय महत्व आहे हे समजून घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि एक खूप चांगलं पाऊल सरकारने उचललं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललं. आणि 21 जून 2015 पासून हा योग दिन, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे. आणि त्यावेळीपासून समाजामध्ये पण थोड्याफार प्रमाणात का होईना, पण आज नेमका योग म्हणजे काय हे जाणून घेण्याची एक प्रकारची एक आपण त्याला म्हणतो की जिज्ञासू वृत्ती किंवा त्यांची इच्छा निर्माण झाली आहे. पण एक त्याच्यामागे एक अडचण काय होते ना, की हा जो योग आहे किंवा योगाभ्यास आहे हा कुठेतरी पाश्चात्यांनी केला. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये तो बसवण्यासाठी त्यामध्ये काही बदल पण केले. एक उदाहरण घ्यायचं तर बियर योगा म्हणजे योग त्यांनी प्रकार शोधून काढला की ज्यामध्ये योगानंतर योग करायचा आणि त्यानंतर मग मद्यपान करायचं. किंवा न्यूड योगा, की असे कुठलेच प्रकार, हा मूळ जो योग आहे ना, योगाभ्यास आहे, योग साधना आहे, इथं असे कोणतेच प्रकार नाही आहेत. यीन योगा म्हणजे संत गतीने योग करणे. मग हे जे आणि आपल्याला काय आपले जे भारतीय संस्कृती जे आहेत, आपल्या शाळेमध्ये कुठेही योग साधना सांगितली जात नाही, शिकवली जात नाही. आणि त्यामुळे आपण काय करतो तर पाश्चात्यांचं अंधानुकरण करतो. आणि आज आपल्याकडे सुद्धा ह्या प्रकारची योग साधना किंवा अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस करण्याची एक चुकीची पद्धत रूढ झालेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही हा जो विषय घेतला ना, तर सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की खूप छान हा जो विषय की आज लोक आपल्याच हिंदू समाजाला नेमकं योग म्हणजे काय हे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. अच्छा, मग या पार्श्वभूमीवर योगामुळे मनुष्य व्याधीमुक्त होतो का? त्या मनुष्याला शांती मिळते का? किंवा योगाकडे का वळावं माणसानं? आता मुळात योग या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊया. योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. युज म्हणजे काय? जोडणे. कुठे जोडणे? तर परमात्म्याशी जोडणे, म्हणजे जीवाचं शिवाशी मिलन जे ना ते घडवून आणणे म्हणजे योग. अच्छा, मग इतकी ही योगाची इतकी मोठी, इतकी अशी व्यापक अशी संकल्पना आहे. मग तुम्ही जो प्रश्न विचारात की आजच्या युगाला आवश्यकता आहे का, किंवा योग साधनेने व्याधीमुक्त होईल का समाज,
तर निश्चितच होईल. म्हणजे आपल्याला काय वाटतं की योग म्हणजे आपण काय म्हणतो फक्त योगासनं एवढंच समजतो. पण योग साधना जी आहे तर त्याची 8 अंग आहेत आणि ती 8 अंग जर आपण समजून घेतली तर निश्चितच समाजाला त्याचा लाभ होईल. म्हणजे आपण म्हणतो ना की आजही अनेक जण आहेत की जे योग साधना करतायत आणि ते करत असताना त्यांना ते जाणवतंय, त्याने अनुभव घेतलाय की शारीरिक ज्या व्याधी आहेत तर त्या व्याधी दूर झालेल्या आहेत. आज योगासनाच्या माध्यमातून अनेक अशी आसनं आहेत की ज्यामुळे शरीराच्या ज्या व्याधी आहेत ते कमी होतात. आपल्यामधली रोगप्रतिकारक जी क्षमता आहे, शक्ती आहे, ती शक्ती वाढते. त्यामुळं व्याधी या जवळ येणार नाहीत. हे आपण जर नियमितपणे योगाभ्यास केला, योगाची सगळी 8 अंग समजून घेतली आणि त्याप्रमाणे आपण जर आपला आचरण जर केलं तर निश्चितच आपला समाज जो आहे तो व्याधीमुक्त होईल. आता तुम्ही म्हटलात की योगाचे 8 अंग आहेत, तर मग ते 8 अंग नेमके कोणते ते विस्ताराने सांगता येतील का? किंवा त्या पतंजली मुनी योग जो म्हटला जातो तो याच्याशी काही निगडीत आहे का? खूप छान तुम्ही प्रश्न विचारला. म्हणजे पतंजली ऋषींनी 5000 वर्षांपूर्वी हा अष्टांग योग सांगितलेला आहे. तर हा जो अष्टांग योग आहे त्यामध्ये 8 अंग आहेत. ती 8 अंग कोणकोणती? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. आता हे म्हणजे नेमकं काय तर ते आपण समजून घेऊया. आता यम याचा अर्थ काय तर समाजामध्ये कसं वागावं. हे जे नियम आहेत तर ते यम या अंतर्गत येतात. म्हणजे काय की अहिंसा आहे किंवा चोरी करू नये असे जे 5 त्यांनी हे सांगितलेले आहेत तर ते यम या अंतर्गत येतात. नियम म्हणजे काय तर स्वतःवर घालून घेतलेली बंधनं तर ते नियम या अंतर्गत येतात. आसन म्हणजे काय तर आपल्याला जे देवाने दिलेलं शरीर आहे ते शरीर योग्य कसं ठेवायचं तर त्यासाठी काय करायचं ते आसन या अंतर्गत येतं. प्राणायाम म्हणजे काय तर आपलं जो शरीर जे सुरू आहे ना तर ते प्राणशक्ती जी आहे की ज्याला चेतना असं म्हणतो तर ती प्राणशक्ती जी आहे तर ती योग्य कशी त्याची राखली पाहिजे किंवा आपल्या शरीराचा जो श्वासोच्छवास आहे तो योग्य कसा राखायला पाहिजे त्यासाठी जे करायचे जे काही नियम आहेत जे काही आहे तर ते प्राणायाम अंतर्गत येतं. प्रत्याहार म्हणजे काय प्रत्याहार म्हणजे आपलं जे इंद्रिय आहेत ना तर ते कुठेही अडकू नयेत. जसं विषयांमध्ये न अडकणे, भोगामध्ये न अडकणे त्यासाठी काय करायचं तर ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर धारणा म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी आपलं लक्ष काही काळासाठी केंद्रित करणे ते धारणा म्हणून सांगितलेलं आहे. ध्यान म्हणजे काय तर पुढचं म्हणजे ध्यान म्हणजे अखंड ध्यान लावणे हे ध्यान म्हणून सांगितलेलं आहे. आणि समाधी अवस्था जी ती सगळ्यात शेवटची स्थिती आहे की ज्यामध्ये जीवाचं शिवाशी मिलन आहे. जीव आणि शिव म्हणजे मी आणि ईश्वर वेगळा नाहीच आहे त्या स्थितीमध्ये जाणे म्हणजे समाधी. म्हणजे हे जे आपण 8 अंग बघितलीत आज सर्वसाधारणपणे समाजाला काय वाटतं की योगासनं कशासाठी केली जातात तर योगासनं केवळ आणि केवळ शरीर हे आपलं सुदृढ राहावं यासाठी केली जातात. पण तसं नाहीये. योगासनाच्या माध्यमातून आपण जर ह्या 8ही अंगाने जर गेलो तर आपला शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक विकास सुद्धा होतो. आणि तेच मुळात ह्या पतंजली ऋषींनी या अष्टांग योगा साधनेच्या माध्यमातून सांगितलंय आणि म्हणून याला म्हणताना अष्टांग योग साधना असं म्हणतात. अच्छा, म्हणजे आपण जे आता सर्वसामान्य लोकांचं बघतोय ते योगासन म्हणजे आसन हा एकच त्यातलं अंग बघितलं जातं. अगदी बरोबर. किंवा काही जण केवळ प्राणायाम करतात ते केवळ त्याचं एकच अंग आहे. बरोबर. पण ह्या सगळ्या अंगाने जसं आता आपण म्हटलं की पहिली जी 5 अंग आहेत ना ही मनुष्याची स्वतःची निगडीत आहेत. बरोबर. म्हणजे बाह्य अंगाशी निगडीत आहेत. जसं की यम आहे, नियम आहे, आसन आहे, प्रत्याहार आणि प्राणायाम आहे. आणि उरलेली जी 3 अंग आहेत ना धारणा आहे, ध्यान आहे, समाधी आहे तर ही स्वतःच्या आंतरिक ह्याच्यासाठी निगडीत आहेत. थोडक्यात काय याचा अर्थ ना की आपण जर ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर लक्षात कसं येईल आपल्याला की आपली पहिली 5 अंग आहेत ना तर ती व्यक्तीने कसं वागावं तर ह्याचे नियम सांगतात. बरोबर. आणि उरलेली जी 3 अंग आहेत ना तर ती व्यक्तीला अंतर्मुख करून त्या ईश्वरापर्यंत कसं जायला पाहिजे साधना करण्यासाठी जे शेवटी 3 भाग आहेत ना तर ते इथं आपल्याला सांगितलं जातात. आता याच अनुषंगानं बघितलं तर आपण योग आणि प्राणायाम
हे दोन्ही आपल्याकडे वेगवेगळेही म्हणणारे काही लोक आहेत. बरं. मग ते ऍक्च्युली दोन्ही ती एकच अंग आहेत योगाची. अगदी मग बरोबर. आणि त्याचा काही जवळचा संबंध आहे का? म्हणजे आसन आणि प्राणायाम याचा काही जवळचा संबंध आहे का? ती एकाच अंग आहेत, पण त्याच्याशी निगडीत म्हणजे प्राणायामचा फायदा काय होऊ शकतो योगासनासोबतच? हा म्हणजे खूप तुम्ही चांगला हा प्रश्न विचारला की योग आणि प्राणायाम याचा काही संबंध आहे का. मुळातच आता बघितलं की अष्टांग योगामध्ये ही 8 अंग आहेतच. बरोबर. आणि ह्या 8 अंगामध्ये प्राणायाम सुद्धा येतो आणि योगासनं सुद्धा येतात. योगासनामध्ये काय होतं तर विविध शरीराचे आकृतिबंध असतात आणि त्या आकृतिबंधाच्या माध्यमातून आपली जी शरीरातली जी 7 चक्र आहेत ना, तर ती सप्तचक्र ही जागृत करण्याचं ते एक माध्यम म्हणून सांगितलेलं आहे. योगासनं केल्यामुळे काय होतं की आपल्या शरीराचा मधील ज्या काही व्याधी आहेत तर त्या व्याधी दूर व्हायला, शरीर सुडोल व्हायला मदत होते. आणि प्राणायामामुळे काय होतं तर प्राणशक्ती जोपर्यंत आपल्या आतमध्ये आहे तोपर्यंत व्यक्ती जिवंत राहतं. प्राणायामामुळे काय होतं की आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा प्राणायामामुळे आपलं जे फुफ्फुसाचं कार्य आहे, श्वसनाचं कार्य आहे, तर ते कार्य जे आहे तर ते कार्य चांगले व्हायला मदत होते. आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये जो ऑक्सिजन असतो, प्राणवायू असतो, तर त्या ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ना ते प्रमाण योग्य प्रकारे राखण्यामध्ये प्राणायामाने मदत होते. प्राणायामामुळे काय होतं आपल्या शरीराबरोबर आपलं मन पण संतुलित राहतं, मन पण शांत राहतं, संयमी राहतं. आणि म्हणून योगासनं जी आहेत ना, योगासनं आणि प्राणायाम हे आपल्याला ना संयम शिकवतात. ओके. मग आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर लोक अभ्यासतात की जास्त श्वास म्हणजे जे प्राणी पृथ्वी तलावरील जे फास्ट श्वास घेतात त्यांचं लाईफ कमी कमी असतं आणि ज्यांचा श्वासोश्वासाचा काळ दीर्घ असतो त्यांचं आयुष्य जास्त असतं. मग या अर्थानं खरं आहे का की माणसाने जास्त दीर्घ म्हणजे सखोल श्वास घेतल्याने त्याचं आयुष्य वाढतं का? तुम्ही जे म्हणतात ते अगदी खरंच अगदी ते बरोबर आहे. म्हणजे यासाठी आपण एक उदाहरण पण घेऊया. आता कबूतर आहे, तर कबूतर साधारणपणे 39 वेळा मिनिटामध्ये श्वास घेतो. त्याचं आयुष्य किती असतं तर त्याचं आयुष्य 9 वर्ष असतं. कुत्रा आहे, कुत्रा हा साधारणपणे 29 वेळा श्वास घेतो एका मिनिटाला. त्याचं आयुष्य साधारणपणे 11 ते 13 वर्ष असतं. हत्ती आहे, तर हत्ती हा केवळ 11 वेळा श्वास घेतो. हत्तीचं आयुष्य 100 वर्ष असतं. आणि म्हणजे त्याच्या पुढे जाऊन कासव जे आहे ना ते एका मिनिटात 4च श्वास घेतं आणि कासवाचं आयुष्य किमान 150 वर्ष असतं. म्हणजे आपला जो श्वासोच्छवास आहे ना त्याचा आणि आपल्या आयुष्यमानाचा खूप मोठा संबंध आहे. म्हणजे आपण बघा ना, आपण जेव्हा धावपळ करतो तेव्हा काय होतं, धडधड वाढते, श्वास गतीने होतो. म्हणजे जी व्यक्ती श्वास गतीने घेते ना तर निश्चितच त्याचं आयुष्यमान जे कमी होतं. आपल्याकडे एक हे बघा की आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो ना, तेव्हा एक वाक्य आहे, जीवेत शरद शतम. वाचलं असेल, आपल्या प्रेक्षकांनी बघितलं असेल. जीवेत शरद शतम म्हणजे काय तर 100 वर्ष जगण्याचा आशीर्वाद हा आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपले मनुष्य हा 100 वर्ष निश्चित जगू शकतो. पण त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला साधारणपणे 11 ते 12 श्वास प्रति मिनिट हे जर का आपण ह्या वेगाने श्वास घेतला तर निश्चितच मनुष्याचं आयुर्मान पण वाढतं. जे योगी मुनी जे होऊन गेले आहेत किंवा आजही हिमालयामध्ये असे अनेक योगी मुनी आहेत ना की जे मिनिटाला 2 किंवा 3च श्वास घेतात आणि त्याच्यावर त्यांचं सगळं सुरू आहे. हे कशामुळे होतं तर ह्या अष्टांग योगाचा संपूर्णपणे त्यांचा तो अभ्यास, त्यांची असलेली साधना, त्यामध्ये असलेलं सातत्य यामुळे हे सहज शक्य होतं. आणि म्हणून ना श्वासाचा खोलपणा हे आणि मनुष्याचं आयुर्मान यामध्ये खूप महत्व आहे. प्राणायाममध्ये आपण काय करतो, अनुलोम विलोम असेल किंवा आणि कोणताही आपण जेव्हा प्राणायाम करतो तिथे आपण काय करतो, खोलवर श्वास घेतो, तो श्वास आपण राखून ठेवतो, तो श्वास आपण सोडतो. म्हणजे आज आपण जर इंटरनेटवर बघितलं तर अनेक ठिकाणी बॉक्स ब्रिदिंग सांगतात. बॉक्स ब्रिदिंग म्हणजे काय आहे तर श्वास घेणे,
तो श्वास रोखून ठेवणे, श्वास सोडणे, पुन्हा रोखून ठेवणे, पुन्हा श्वास घेणे. हे सगळं आपल्या ह्या अष्टांग योगामध्ये, प्राणायामध्ये सगळं सांगितलेलंच आहे. ह्यानी काय होतं ना, जेव्हा आपण श्वास रोखून ठेवतो ना, तेव्हा काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये ना आपण घेतलेला जो श्वास आहे तो पूर्णपणे वापरला जातो. आपल्या पूर्ण पेशीपर्यंत तो प्राणवायू पोचतो. आपण जेव्हा पूर्ण उच्छ्वास करतो, श्वास सोडतो आणि पुन्हा आपण रोखून धरतो श्वास न घेता, तर तेव्हा सुद्धा काय होतं की आपल्या ज्या पेशी आहेत ना, तर त्या पेशींना श्वासाविना राहायची एक प्रकारची ती सवय पण राहते. अच्छा. आणि म्हणून ना आपण जेव्हा श्वासोच्छवास जो आपण खोलवर जेव्हा श्वास घ्यायचा सराव करू ना, तेव्हा हे सिद्ध पण झालेलं आहे की मनुष्याचं जे आयुर्मान आहे ना, ते आयुर्मान वाढतं. नक्कीच. सुमारे आता आपण म्हणतोय हा योग हा जगाने दिलेली म्हणजे भारताने दिलेली जगाला मोठी अमूल्य देणगी आहे आणि सुमारे 5,000 वर्षापूर्वी ऋषीमुनींनी आपल्या ही योग शिकवलेला आहे आपल्या देशाला. तर आत्ताच्या आपल्या ते शालेय मुलांना तो हा योगाभ्यास जर आपण आता नेहमी म्हणतोय की धर्म शिक्षण आपल्या शिक्षणात समाविष्टच नाही आहे, त्या अनुषंगानं हे शिक्षण लहान मुलांना आतापासून दिलं तर त्याचा फायदा होईल का? निश्चित. म्हणजे खरोखर ह्याचा अत्यंत लाभ लहान मुलांना होईल. तो कसा होईल ते समजून घेऊया आपण. जसं आपण यम आणि नियम हे बघितलं. यम नियमामुळे काय होतं, तर व्यक्ती ना नियमाने वागते. म्हणजे आपण खरंच अष्टांग योग हा जर शाळेपासून मुलांना जर शिकवला ना, तर कसं वागायला हवे समाजामध्ये ना, ती आदर्श संस्कृती मूल्य असलेली पिढी घडेल. आसन, योगासन असेल, प्राणायाम असेल, त्यांनी काय होईल, तर व्याधीमुक्त आणि सुदृढ शरीराची पिढी निर्माण होईल. आणि ध्यान धारणा आहे, ध्यान आहे, समाधी आहे, तर ह्यानी काय होईल, तर आध्यात्मिक विकास असलेली एक पिढी, संपूर्ण पिढी घडेल. आज आपण म्हणतो की आपल्याला भारताला पुन्हा एकदा जगद्गुरु पदावर बसवायचं आहे, पण त्यासाठी पिढी पण तशी असायला हवी ना. मग जर भारताला आपल्याला पुन्हा गौरवशाली बनवायचंय, पुन्हा आपल्याला एक सुसंस्कृत बनवायचंय, एक व्यसनमुक्त, व्याधीमुक्त, आत्मनिर्भर जर भारताला आपल्याला जर घडवायचं आहे ना, तर त्यासाठी आपली जी पिढी आहे ना, ती कशी असली पाहिजे, व्यसनमुक्त असली पाहिजे, व्याधीमुक्त असली पाहिजे, आत्मनिर्भर असली पाहिजे, सुसंस्कृत असली पाहिजे. आणि ही जी पिढी कधी घडेल, जर आपण अष्टांग योग हा जर आपण अगदी लहानपणापासून जर मुलांच्या जीवनामध्ये उतरवला, शाळेपासून उतरवला ना, तर निश्चितच ही जी सगळी पिढी आहे ही सगळी सुसंस्कृत असेल आणि असा सुसंस्कृत समाजच भारताला पुन्हा एकदा त्या गौरवशाली पदावरती घेऊन जाऊ शकतो. आणि त्यामुळे तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की लहानपणापासूनच जर ह्या आपल्या लहान मुलांना त्यांच्या अगदी जडणघडणीपासून जर का हा सगळा योगाभ्यास आपण जर करायला सांगितला, तर जसं आपण नेहमी म्हणतो ना की मुलं कशी असतात की कच्च्या मातीच्या गोळ्यासारखे असतात. त्यांना जसा आकार देऊ त्याप्रमाणे ते घडणार आहेत. मग त्यांना पण आपण जर का हा आकार दिला, त्यांना पण आपण जर का योग साधना सांगितली, म्हणजे मला आता आपले जे प्रेक्षक पालक जे ऐकतायत त्यांना पण आपल्याला हे सांगायचं आहे की समजा आता आपल्या शाळेकडून होत नाही, तर तुम्ही तुमच्या पालकांना जिथे कुठे योग साधन आहे तर त्या योग साधनेच्या तिथे घाला, त्यांना योग शिकवायला त्यांना म्हणजे प्रवृत्त करा, जेणेकरून त्यांचंही जे आरोग्य जे होईल ते चांगलं राहील. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक तिन्ही स्तरावरचे लाभ त्यांना होईल आणि खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक हे आपण या माध्यमातून निश्चितच घडवू शकतो, असं मला याबद्दल सांगायचं आहे. याच अनुषंगानं आपण आता बघितलं तर तरुणाईचा जो ओढा आहे तो व्यायामाकडे जास्त असतो. व्यायामाकडे इन द सेन्स आपण बॉडी बिल्डिंगचे जिम्स आणि ते बघतो. बरोबर. मग तरुणाईनं योगासनाकडे वळायला पाहिजे का, किंवा तरुणाईने योगासनाकडे कसं बघितलं पाहिजे? योगासनामुळे काय होतं ना की आपले जे शरीरातले जे स्नायू आहेत ना, ते स्नायू बळकट होतात. योगासनामुळे काय होतं की आपली जी हाडं आहेत ते हाडं मजबूत होतात. योगासनामुळे काय होतं, आपली पचन संस्था सुधारते. योगासनामुळे काय होतं, अनावश्यक जो कफ मेद आहे शरीरावरचं, अनावश्यक जी चरबी आहे ती चरबी झडून जाते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ना की ही योगासन करायला आपल्याला कुठले काही महागडी काही साधनं लागतात का, पैसे द्यायचे आहेत का? अजिबात नाही. मग असं सगळं असताना ती महागडी साधनं घेऊन आपण तिथे आज तरुणी पैसे खर्च करते. जिम मध्ये जाण्याला विरोध नाही, जाऊ शकता, अवश्य जा. पण त्याचबरोबर ना आपण जर घरात सुद्धा काही योगासनं केली ना, तर तोच लाभ आपल्याला घरात पण होणार आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन ना
हे सांगावंसं वाटतं की ह्या योगासनाच्या माध्यमातून आपण जेव्हा योगासनं करतो तेव्हा काय होतं, आपण एका आकृतीबंधामध्ये बसतो शरीराची, आणि तिथे आपण काही काळ तिथे आपण तसं राहतो. योगासनामध्ये सूर्यनमस्कार सुद्धा येतात. मग म्हणजे काय होतं ना, आपलं जे मन जे आहे ना, ते मन कुठेतरी एकाग्र व्हायला जो सुरुवात होते ती योगासनाच्या माध्यमातून होते. आणि त्यामुळे आजची जी तरुण पिढी आहे त्यांना मला हे सांगायचंय की शरीर सौष्ठव आहे, आपल्याला एक चांगलं दिसायचंय म्हणून शरीर सौष्ठव नको करायला. तर आपल्याला एक सुदृढ आणि चांगलं शरीराबरोबर चांगलं मन जर घडवायचंय ना, तर व्यायामाबरोबर आपल्याला योगासनाचे सुद्धा सहाय्य घेतलं तर आपलं शरीर तर चांगलं होईलच आणि आपलं मन पण चांगलं होईल. नक्कीच. योगाचं आता महत्व वाढत आहे. मग आता 2015 पासून आपण तो एक दिवसच आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतोय. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून त्याचे अनेक व्हिडिओज, म्हणजे ते कशा पद्धतीनं काय त्याचाही बाजार मांडला जातोय. आणि नवशिके जे आहेत यामध्ये येणार आहे ते कन्फ्यूज होतात की नेमकं कुणाला फॉलो करावं किंवा कसं करावं. तर या नवशिक्यांना काय आवाहन कराल की योगाकडे तुम्ही कसं वळावं? आपल्याला जर योग साधना शिकायचे तर मग आपण पाहतो की आज ठिकठिकाणी योग शिक्षक आहेत की जे योग साधना किंवा कोणतीही साधना आपल्याला जी करायची, योग साधना आपल्याला जी करायची, तर योगासनं कशी करायची ते शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ते सांगतात. त्याप्रमाणे आपण जर ते केलं तर खरोखर त्याचा आपल्याला लाभ होतो. त्यासाठी आपण काय करायला हवं ना, की आता युट्यूबवर पण अनेक माध्यमं आहेत, अनेक योग शिक्षक आहेत, ते शिकवतात. काही ठिकाणी ऑनलाईन पण योग क्लासेस घेतले जातात. तर अशा प्रकारे आपण तिथे जाऊन आपण योग साधना अगदी सहज प्रकारे शिकू शकतो. आणि हे करत असताना ना सगळ्यात लक्षात काय घ्यायचं की समजा आपण कोणत्याही आता वयोगटातले आहोत, आपण योग साधना करू शकतो. अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा योग साधना करू शकतो. पण आपली प्रकृतीचे, आपल्या प्रकृतीला काय झेपतंय त्याप्रमाणे योग साधना आपल्याला जे झेपते ते आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती लाभ होऊ शकतो. ओके. तर नक्कीच सर, तुम्ही आज इथं आलात आणि योग म्हणजे काय, तर आपल्या 5000 वर्षापासूनचा त्याचा इतिहास, आणि आम्हाला फक्त योग म्हणजे आसन हे आज आपल्या दर्शकांना आपण कळवून, म्हणजे योग म्हणजे आसन समजणार आणि योग किती मोठा आहे, त्याचा अष्टांग योग, या सगळ्याचं आपण स्पष्टीकरण दिलेत, उदाहरणं दिलीत आणि एक आरोग्यविषयक चांगला सल्ला दिलात. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपले धन्यवाद.